जय जय लक्ष्मीवीर समर्थ. आज वटपौर्णिमा 2026 ची अधिक महिना नुकताच संपलेला आहे आणि आत्माराम आपला चालू आहे. आत्मारामामध्ये अनुभव निरूपणामध्ये या महायोगी अरविंदांच्या सावित्रीचा थोडासा अनुभव हे महाकाव्य आहे. आणि अरविंदांची सावित्री जी आहे ते एक प्रकारचं दर्शन आहे. ती सावित्री आहे ही आपण वट सावित्रीची जी पूजा करतो तर तेच त्याच्यामध्ये आहे. मला एक असं जुनं कोणीतरी लिहिलेलं पुस्तक सापडलं, छोटेखानी पुस्तक आहे. त्याच्यामध्ये महाभारतामध्ये ही गोष्ट कुठे आलेली आहे त्याचा संदर्भ दिलेला आहे. आणि मग मला एक डोळसपणा आला की अरे आम्हीच लोककथा करता करता त्याची काय वाट लावून टाकली आहे आणि मुळामध्ये महाभारतामध्ये ती कथा कशी आलेली आहे. तर सावित्री हिला द्रौपदीला जयद्रथाने पळवून नेलं आणि म्हणजे ते वनामध्ये असताना त्यांचा वनवास लागलेला होता आणि ते कुठे असे वनातच राहत होते. सगळे पांडव धर्म सोडून सगळे पांडव युद्ध करून तिला परत घेऊन यायचं म्हणून गेले आणि धर्मराज एकटाच आश्रमात आहे. आणि मार्कंडेयांशी बोलता बोलता तो म्हणाला की आमची द्रौपदी किती पतिव्रता आहे, इतकी सगळी संकट आमच्यावरती आली पण तिने ती सगळी सोसली आणि इतकं करून त्या किती मोठं तिचं वाईट नशीब अशा करता की तिचं अपहरण पण झालं आणि तिला वनवास पण भोगावा लागला. आणि आपल्या बायकोची स्तुती करताना तो इतका रंगून गेला. एक तर विरहाच्या मध्ये तो पळत होता, तिला पळून नेली आणतायत की नाही लोक, कधी आणतायत आणि त्या ह्याच्यात होते. त्या मार्कंडेयांच्या लक्षात आले की धर्मराजा जरी अवतला तरी त्याच्या मनामध्ये मी, माझे भाऊ, माझी आई आणि माझी बायको याच्याबद्दलचं ममत्व फार वाढायला लागलेलं आहे आणि ते कुठेतरी कंट्रोल मध्ये यायला पाहिजे. हे मी माझी मतं मांडते. म्हणजे प्रत्यक्ष महाभारतामध्ये ते तुम्ही काढा आणि त्या तिथे तुम्ही ते बघा कुठे आहे ते. आणि मग म्हणजे नंतरची ही गोष्ट ना, वनवास करायला लागला ती अज्ञान परवाच्या अगोदरची गोष्ट. म्हणजे तो तुम्हाला जागा दाखवते. म्हणजे महाभारत बघायचं असते तर ती ओरिजिनल गोष्ट तुम्ही बघा महाभारतात कशी दिली होती. आणि तेव्हा मार्कंडेय ऋषींनी त्याला सांगितलं की अरे द्रौपदी ही काही पहिलीच पतिव्रता नाहीये, त्याला पळवून नेलंय, दुसऱ्यांनी अपहरण केलंय, हे पण काही आत्ताच घडलेलं नाहीये. त्याच्यापूर्वी अशा 2 गोष्टी घडलेल्या आहेत. आणि मग त्यांनी एक सीतेचं उदाहरण दिलं. म्हणजे बघा प्रत्यक्ष लिहिताना म्हणजे घडताना रामायण आधी घडलंय आणि महाभारत नंतर घडलंय. पण जेव्हा आपण एपिक्स म्हणतो, महाकाव्य म्हणतो, त्या महाकाव्यामध्ये हे महाभारत आधी आहे आणि मग वाल्मिकींचं रामायण लिहिलं गेलं. हे जे आपल्याला हातात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की तो आधी लिहिलं गेलं वाल्मिकींनी आणि मग नंतर ते स्वतः घडलं. पण प्रत्यक्ष लिखित स्वरूपात जे आपण म्हणतो तर तो क्रम थोडासा मागे पुढे आहे. म्हणजे हे इतिहासकार म्हणतात, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं काही कारण नाहीये. आणि त्यांनी सांगितलं दुसरी कोण, म्हणजे सीतेचं आपल्याला माहित आहे वनवास तर तिला 2दा भोगावा लागला, एकदा एकटीला आणि एकदा रामाबरोबर. आणि अपहरण रावणाने केलेले. म्हणजे हा राम राजा आहे, तो एक विष्णूचा अवतार आहे, तरी सुद्धा तिच्या नशिबामध्ये ही गोष्ट आलेली आहे. आणि दुसरी त्यांनी सांगितली पती कोण, तरी सावित्री. ही सत्ययुगातली आहे. म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग आणि हे पुढचं आपलं यांचं म्हणजे कृष्णाचं युग. तर ही पुढची युग आहेत ना. तर त्यांनी ती सावित्रीची कथा तिथे सांगितली आहे आणि ती सावित्रीची कथा मार्कंडेयच्या तोंडून धर्मराजाला सांगितलेली डिटेल मध्ये आलेली आहे. आणि मग ती वाचल्यानंतर आपण किती वरवर त्या सावित्रीचा आतापर्यंत अभ्यास केला, दासबोधाचा अभ्यास करून अन्य गोष्टी पुष्कळ वाचायला लागून सुद्धा या मुळातली कथेपर्यंत आपण कधी जातच नाही. हे महाभारत वाचलं, रामायण वाचलं तो बरोबर वाचतो, पण एखादी कथा विशिष्ट कारणाकरता आपण वाचतो तेव्हा आपल्याला ती बरोबर कळते. म्हणजे सपोज अभ्यासाच्या वेळेला नेहमी सांगत असते की नुसती कथा खुलवून सांगू नका,
तिच्यातलं मर्म समजून घ्या आणि कथेचं वर्णन जास्त करू नका. तर त्यांनी तिथं तिथे ती कथा आलेली आहे. आता ती कथा कशी आली आहे? सावित्रीचे वडील आहेत, त्यांना काही मुलबाळ नाहीये आणि आता हे मूळ व्हावं, जसं रामासाठी जे पुत्रकामेशी यज्ञ करायला लागला, ते वसिष्ठांनी सांगितलं म्हणून केला, ते तुला शाप मिळाला की तुला पुत्रवियोग होणार आहे. पुत्रवियोग होणारे दशरथाला सांगितल्यानंतर दशरथाला अत्यंत वाईट वाटलं. वसिष्ठ म्हणाले, छान झालं ना, अरे पुत्रवियोग व्हायचा, आधी पुत्र व्हायला पाहिजे, म्हणजे तुला पुत्र तुझ्या नशिबात आहे, पुत्रकामेशी यज्ञ आपण करूया. मग ती पुढची कथा मी सांगत नाही. तसं इथे सावित्रीच्या वडिलांना असं आपल्याला मूल व्हायला म्हणजे मुलगाच व्हायला पाहिजे. आता आहे आज पण असं अजून बघतो आपण. मग त्या काळात तर आपला युवराज व्हायला पाहिजे, आपलं राज्य सांभाळायला पाहिजे, त्यामुळे राजाचा तुझा आपल्याला मुलगाच व्हायला पाहिजे हे वाटणं साहजिक आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या गुरूंना विचारलं असेल आणि त्याप्रमाणे 18 वर्ष त्यांनी व्रत आचरण केलं आणि तिथे असा शब्द दिलेला आहे की अगदी व्रतस्थ राहिले. आता व्रतस्थ म्हणजे आम्ही एकादशी दुप्पट खाशी जगातले लोक आहोत. त्या काळातले व्रतस्थ लोक असतात ते कदाचित तेवढ्या काळामध्ये निर्जळी राहिलेले असतील, सगळी राज्यकारभाराची कामं केली असतील, तरी सुद्धा त्याला जी आवश्यक म्हणजे सवितृ देवतेची ती आराधना आहे. सवितृ देवता म्हणजे मला आणि आपल्या सूर्याला आपल्याला ज्याच्याकडून ऊर्जा मिळते, उष्णता मिळते, प्रकाश मिळतो, त्याला प्रकाश देणारी जी देवता आहे ती सवितृ देवता आहे. तर त्या सवितृ देवतेचं त्यांनी उपासना केली, म्हणजे जप करायला लागला. तर तो जप कोणता केला? तर तो गायत्रीचा जप केला. मला हा गायत्रीचा जो धागा आहे ना, तो असा मला सगळीकडे सापडत गेला की समर्थांनी पण नाशिकला गायत्रीचं पुरस्करण केलं. मी योगाला गेले, तिथे सुद्धा प्रार्थनेमध्ये 11 वेळा का होईना पण गायत्रीचा जप प्रत्येक क्लासच्या अगोदर प्रार्थना झाली की तो जप होतो 11 वेळाचा आणि मग पुढे वर्ग चालू होतो, म्हणजे प्रार्थनेतला एक भाग म्हणून झाला. मग 21 जूनला मोठा दिवस, म्हणजे आता तो सगळ्यात मोठा दिवस म्हणून त्यावेळेला गायत्रीचा जप 108चा करायचा हे आमच्या मंडळाचं कोणतरी जाऊन आलं नर्मदा यात्रा करताना, त्यांनी सांगितलं इकडे येऊन प्रसार करायचा म्हणून. जूनचा सुरू झाला. मग मनात आलं की मग मोठा दिवस जो सगळ्यात असतो संक्रांतीचा, त्या दिवशी का करू नये म्हणून आपल्या इथला जप 2 वेळेचा चालू झाला. ती सगळी गायत्रीची की जे प्रेम निर्माण झालेलं होतं किंवा थोडीफार उपासना होत होती, त्याच्या अगोदर गायत्रीवरचं पुस्तक लिहून झालेलं होतं. आणि अशा याच्यामध्ये सावित्री मला भेटली की जी गायत्रीची उपासना तिच्या वडिलांनी केल्यामुळे त्यांना ती प्राप्त झालेली आहे. आणि 18 वर्ष ती उपासना केल्यानंतर ती सवितृ देवता प्रसन्न झाली त्याच्यावरती. आणि मग सांगितलं मी प्रसन्न झालोय, पण बाबा रे मला विधिलिखित बदलता येत नाही, तुझ्या नशिबात मुलगा नाहीये, मुलगी आहे, तेव्हा ती तुला मुलगी होणार. आणि मग तिथे असं वर्णन दिलंय की त्या सवितृ देवताची एक शलाका जन्माला आली, असं सावित्री रूपामध्ये जन्माला आली. आता कल्पना करा की त्या सवितृ देवतेने सूर्याला प्रकाश दिलाय, त्याचा एक किरण म्हणजे ती सावित्री आहे. आता ही बहिरंग साधन आहे. यांनी सांगताना हीच कथा अरविंदांनी पण सांगितलेली आहे आणि त्यांनी सांगताना सांगितलं की ही यांची बहिरंग साधना झाली, म्हणजे सावित्रीच्या वडिलांची. आपण पण करतो की नाही, बाहेरून पण साधना करतो आणि आतून पण करतो. मन बुद्धी चित्त अहंकार आणि आत्मा या तत्वावरती जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा ती अंतरंग साधना असते. म्हणजे योगामध्ये सुद्धा पहिल्या 5 प्रत्याहारापर्यंतचे त्याला बहिरंग योग म्हटलंय आणि धारणा ध्यान समाधी आहे त्याला त्यांनी अंतरंग योग म्हटलेला आहे. म्हणजे योगाचा अभ्यास हा म्हणजे ही जर सावित्रीचा अभ्यास आपण केला तर महाभारताचा अभ्यास करायला पाहिजे. की गायत्रीचं हे जे पुरस्चरण त्यांनी गायत्रीचं केलंय ते आपण समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे गायत्री समजून घ्यायला पाहिजे. आणि बहिरंग साधना आणि अंतरंग साधना हे जे आपल्याला एक हठयोगामध्ये फक्त बहिर्योग साधना सांगितली, प्रत्याहारानंतर साम्ययोग येतो
सर्व साम्य स्थितीमध्ये येतं. आणि मग पुढे जी आहे ना ते बिंदू कला योग ज्योती ते सगळं पुढे होत जातं. पुढे जिथं त्यांनी धारणा ध्यान समाधी हा विशेष काढलेला नाहीये पतंजली ह्या योगामध्ये. पतंजलचं आणखी वेगळ्या पद्धतीचं त्यांनी ते पण सांगितले. आणि मग हे झालं की धारणाचं योग्य होतं असं म्हटलंय. आणि मग धारणा ध्यान समाधी म्हणजे धारणा ध्यान समाधीमध्ये म्हणजे तुमची साधना झाल्यानंतर जो विभूतीपाद आहे त्याच्यामध्ये सिद्धी सांगितलेली आहे. आणि मग त्या सिद्धीला योग्य तुम्ही होता त्याच्यानंतर म्हणजे ती पुढची पायरी आहे. आणि सावित्रीने जी साधना केली, आज आपण नवऱ्याला परत आणलं यमाच्या तावडीतून सोडवून, हे आपण जे म्हणतो ते तिला अंतरंग साधने म्हणजे सापडलेलं आहे. आणि म्हणून आपण ती कथा काय होईल आता बोलता बोलता, कारण तुम्ही सगळ्या योगाच्याच आहात, माझ्याकडनं पुष्कळदा ऐकलेलं आहे. आणि आज मी सांगायचं एकदम माझ्या मनात आलं, आज सावित्री आहे आणि आज वटपौर्णिमा आहे म्हणजे आज सांगायलाच पाहिजे. आणि मग आत्मारामासाठी आलेल्या लोकांना कदाचित वाटेल की हे काय मध्येच घुसडलं, पण आपण असं सध्या अनुभव निरूपण हा समाज बघतोय आत्मारामामधला. आणि हा सावित्रीने नुसतं काय झालं, काय नारदांनी भविष्य सांगितलं की तो आता वर्षांनी तो जाणार आहे असं. आता वर्षांनी जाणारा जो आहे नवरा त्याच्याशी लग्न करायचं का नाही. आई वडील काय म्हणतील, आई तर म्हणजे हिला विहिरीच ढकलून देईल, पण हिचं असं वर्षांनी नवरा मरणारे ही विधवा होणारे अशा मुलाशी लग्न करणार नाही. ही तिच्या आईची प्रतिक्रिया कळल्याबरोबरची. वडिलांनी वडील थोडेसे जाणीवपूर्वक होते आणि नारद तिथे बसलेले होते. आणि ते नारदांनी असं सांगितलं की तिला तुझ्या मदतीची गरज नाहीये, कारण ती सवितृ देवतेचा किरण आहे, तू तिचा पाया तयार केलायस. आता ह्या ज्या गोष्टी असतात म्हणजे या योगातल्या या कथेमध्ये आपल्याला अशा बारक्या बारक्या गोष्टी उपयोग आपल्याला बघायच्या असतात. म्हणून मी मला जिथे शक्य आहे म्हणून मी आज काय बोलते असं रेकॉर्डिंग करण्याकरता अशा करता सांगितलं. एकदम मनात आले, समोर माझ्या एकही कागदपत्र नाही, नोट काढलेली नाही आणि ऍट रॅन्डम बोलतेय. आता ही कन्या जन्माला आली, अत्यंत गुणी, सगळ्या विद्या कलांमध्ये प्रवीण असलेली, वाढत गेली. हे सूर्याच्या तेजासारखं तिचं तेज आहे, कारण ती त्याचीच कलाकार आहे. आता लग्नाचे दिवस, कोणाचं तरी स्पीकर चालू आहे, बंद करा तुझं ते, मला जरा पण डिस्टर्ब नको व्हायला. नसेल करता येत तर मी करते बंद. स्पीकर बंद करा, व्हिडिओ नाही. तर याच्यामध्ये आता लग्नाला आली ती, तर लग्नाला आल्यानंतर मोठ्या मोठ्या चक्रवर्तींचे आले राजपुत्र बघायला, आणि हिच्या तेजानं इतके ढळकून गेले, इतके टटकून गेले की पुढे लग्नाची बोलणी करायला तयार नाही. आता हल्लीच्या जेव्हा खूप शिकलेल्या कॉर्पोरेट मध्ये वरच्या पदावर असलेल्या मुली असतात त्यांची काय अवस्था असते बघा. म्हणजे तुम्हाला त्या सावित्रीची कल्पना आली, राजाची कन्या आहे, तुम्हाला ते देऊन टाकली, तुम्ही जरी कॉम्प्रोमाइज केलं, लव्ह मॅरेज झालं, आता लव्ह मॅरेज होतात तिथे सर्व्हिस करतात, त्या लव्ह मॅरेजचं पुढे काय होतं आपल्याला माहितीये. म्हणून तिच्या वडिलांनी तिला सुचवलं की तू स्वयंवर कर. आता या स्वयंवराचा अर्थ काय आहे की स्वतःवर निवडायचं आहे, स्वतःवर आपण शोधायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ती महाभारताची कथा वाचल्यानंतर अनेक संकल्पना आपल्या पुढे येईपर्यंत किती पानसट झालेल्या असतात आणि मुळामधल्या किती शुद्ध असतात त्याचा वेध घेतला पाहिजे असं मला त्या सावित्रीची, जेव्हा सावित्री वाचायची ठरवली तेव्हा सावित्री आकर्षण होती. जो लेखक आहे त्याचं चरित्र, त्याचा परिचय मला व्हायला पाहिजे. आणि म्हणून एका नवशक्तीमध्ये जोशींनी लिहिले होते यांच्यावरती, चरित्रावरती 52 लेख, मराठवाड्या लेख, आणि त्याचं पुस्तक केलं होतं. ते मी पहिलं पुस्तक वाचलं आणि मग त्याच्यामधून मला आधी आर्यन माहीत झाले, त्याच्यामध्ये एक भाग म्हणून सावित्री माहीत झाला. आणि मग पुढे म्हणजे कसं होतं ना, अभ्यासाच्या गीता कशी असते ते फक्त मला, पण मला कधी कधी वाटतं की हे जर का मला चौकटीत बसून घेत आलं सकट स्वरूपामध्ये तर मला
डॉक्टरेट आणि असं कोणती मिळाली. पण मला त्या पद्धतीने लिहिता येत नाही. माझ्या मनात जे येतं ते मी लिहिते. तिथं तसं चालत नाही. आधार लागतो. कोण काय म्हणाले, कोण काय म्हणाले ते तिथं द्यायला लागतो. पण मला खूप समाधान मिळालं, की डॉक्टरेट पदवी करता म्हणजे केलेलीच नाहीये. आपण अभ्यास करता असं आणि आत्ताचा अनुभव असा प्राप्त झालाय, तर हा अभ्यास करताना किंवा आत्ता नंतर जेव्हा ते पुस्तक रूपाने लिहिताना, तो जो माझा अनुभव त्या अभ्यासातनं आपल्याला आलेला प्रत्यय जो असतो, तर तो माझ्याकडून हातातनं लिहून गेला असं मला वाटतं ते पुस्तक लिहिताना सुद्धा. आता स्वयंवर करायचं म्हणजे सीतेचं स्वयंवर करायचं तर द्रौपदीचं स्वयंवर करायचं तर आणखी कोणाचं स्वयंवर करायचं तर काहीतरी अट घालतात, पण लावतात ते वडील लावतात. मुलगी काय करत नाही. तो पण लावलेला जो जिंकतो त्याच्या गळ्यात माळ पडते. रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेला सुद्धा युद्ध झालं आणि कृष्णाने तिला पळवून नेली असंही आपल्याला माहित आहे. त्या जेव्हा ही स्वयंवर नाहीत असं म्हणजे विवाह पद्धती सांगताना वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये ही स्वयंवर पद्धत सांगितलीये त्या म्हणजे आत्ताच्या काळातलं लव्ह मॅरेज जर का पुढे यशस्वी झालेलं असेल, फर्स्ट साईट लव्ह एट फर्स्ट साईट म्हणतो आपण, असं पहिल्यांदा पाहिल्याबरोबर हाच माझा दुसरा कोणच नाही असं ज्या वेळेला वाटतं आणि ती मुलगी स्वतः त्याच्या मागे जाते आणि आयुष्यभर आता त्याच्या बरोबर त्यांचं सहजीवन खूप सुंदर होतं. जन्मोजन्मी हाच नवरा आणि हीच बायको मला मिळावी असं दोघांच्या इच्छेत असतं आणि ते फलकरूप होतं. इच्छा आहे त्याला कामना म्हणा, वासना म्हणा आणि म्हणून ते जन्म घेतात, परत एकमेकांची नवरा बायको होतात. आता हे स्वयंवर करायचं म्हटल्यानंतर काही राजे बिजेचं काही उपयोगाचे नाही. जे आले ते पळून गेले आणि पळून गेल्यानंतर त्यांनी सांगितलं अरे बाबा ही म्हणजे एक ज्वाला आपल्या पदरात घेण्यासारखे म्हणजे उपरण्यात आपण पदर म्हणतो, पुरुषांचं उपरण असतं, त्या उपरणामध्ये घेण्यासारखं आता तिचा लौकिक झाला आणि मग ही स्वयंवराची कल्पना आली आणि मरच सज्ज झाला. काहीतरी त्याच्यावरती आरूढ झाली आणि असं त्या महाभारतात दिलेलं आहे की जे बुजुर्ग होते स्त्रिया किंवा काम करणारे जे राजाचे जे शासनभार होते असे लोक तिच्या बरोबर गेले. म्हणजे सगळं बरोबर तिला वाटते तिथे जायचंय, कुठेही ती प्रवास करणार आहे म्हणून सैन्य ते सुद्धा अत्यंत चतुरंग होतं सैन्य तिच्या बरोबर गेलेलं होतं आणि ती गावोगावी फिरत होती आणि तिला ते फिरता फिरता ती रानात गेली आणि तिला त्या विशिष्ट रानामध्ये गेल्यानंतर तिला असं फिलिंग व्हायला लागलं की मला काय जे शोधायचंय ना ते इथेच सापडणार आहे. आपण आयुष्यभर सत्य शोधाचा प्रयत्न करतो म्हणजे सत्य शोधायचे ते म्हणतात गांधीजी की सत्य शोधायचंय तर ते सत्य शोधा करता अहिंसेचा मार्ग आहे. अहिंसेच्या मार्गाने मला सत्य शोधायचंय. आपण काय म्हणतो की ती अहिंसा आहे, एक प्रकारची मायाच आहे ना. अशा पद्धतीने हिंसा करायची म्हणजे अहिंसा हा यमामधला नियम आहे अहिंसा हा. आणि मग तेव्हा त्याचा परिणाम खूप चांगला होणार आहे. तिला हिंसक म्हणायचं नाही, ती अहिंसाच आहे अशी व्याख्या केलेली आहे. तर हा किती म्हणजे त्या नखालीमध्ये एवढं किती चाललेलं असताना हा फाटका माणूस तिथं जाऊन उभा राहू शकतो. कशावरती उभा राहू शकतो? अभय आहे त्याच्यामध्ये आणि सत्याकरता भांडण आहे. तसं या सावित्रीचं सत्याकरता भांडण होतं. अत्यंत निबिड या अरण्यामध्ये तिने प्रवास केलाय आणि तो रथ त्यांचा चाललाय. एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर ती थांबली आणि उतरली आणि तिला त्या सत्यवानाचं रूप तिथे समोर दिसलं आणि तिला म्हटलं हाच आपल्या सत्यवान आहे. म्हणजे सत्याच्या शोधामध्ये तिने जो काही प्रवास केलेला होता तो तिला सापडला आणि दोघांची मदत झाली ती परत आली रथामध्ये आणि परत फिरली. सगळ्यांना सांगितलं की मला माझं सत्यवान मिळालेलं आहे. जाणकार लोकांनी समजलं की या मुलाला बघून मग त्या मुलाची कुंडली मांडली त्यांनी म्हणजे काय कोण आहे तो नक्की या रानात कसा करताय. दिसताना तर सर्व गुणी संपन्न कलागुणी दिसतोय आणि मग तो इतका तेजस्वी आहे तो आता इथे रानामध्ये कसा. त्या लोकांनी सगळे आता गुगल शोधावं लागतो. त्या काळामध्ये एखाद्याने ध्यान लावलं असेल आणि हा कोण किंवा आपल्या लोकांच्याकडे विचारून त्या काळातल्या परिस्थितीनुसार विचारून ठरवलं असेल काही.
सावित्री परत आली तेव्हा नारद त्यांच्याकडे बसलेले, आई वडील समोर बसलेले आणि सावित्री आल्याबरोबर नारद म्हणतात की हिचं काम सत्य झालेलं आहे. आणि मग ते सांगतात तिला, त्यांनाही कळतं ना म्हणजे अंतर्ज्ञानाने की ते सत्यवान तिने पाहिलेलं आहे. आणि मग ते सत्यवानाचं वर्णन त्या महाभारतामध्ये लावायचा नाही. आणि म्हणतात पण त्याला आता आयुष्य याच्या पुढे वर्षभरच आहे. आता म्हणजे हा प्रसंग घडला, एक स्वयंवर म्हणजे मला काय ते पण कळलं आणि किती गुणी आहे नारदांनी सांगितलं. आता जेव्हा सगळे आईने विरोध केला तेव्हा सावित्रीने फक्त एवढंच सांगितलं की नारद म्हणजे हे ब्रह्मवाक्य आहे त्यांचं, ते खोटं होणार नाही. ब्राह्मणाचे त्यांना हे त्यांच्या तोंडून आलेला शब्द खोटा होणार नाही. त्या माणसाची माझं लग्न होणार नसलं तर मी कोणाचेच लग्न करणार नाही, असा तिने निर्णय घेतला. आणि मग वडिलांनी विचारीपणाने ते ठरवलं, माणसाला पाठवलं की म्हणजे आता इच्छा लग्न करायचं. मग पुढे काय ठरवाठरवी करण्याकरता जे काही करायचंय, मग आई पण तयार झाली की तिलाही शेवटी माया 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 म्हटलं तरी सुद्धा ती शेवटी त्या सापडलेला आहे. पण सुरुवातीला आपल्याला स्त्रीला एकदम असं वाटतं, पण मग नंतर कळतं आपल्याला अरे नाही नाही, सत्य आपल्याला कळायला लागतं हळूहळू. तसं तिला सत्य लक्षात आलं तिच्या आणि तिने पूर्णपणे मनाने, म्हणजे आपण शंकर पार्वतीच्या लग्नाच्या वेळेला पण म्हणतो आपण की पार्वतीची आई शेवटपर्यंत तयार नव्हती. आणि ते पोरात आली तरी सुद्धा घाबरली, काय ती मांडतो कसली कोण असं करून. तर जे लग्नाला परवानगी दिल्यानंतर आणि मग तुझ्या सगळं आधीच काही आहे ते ठरलं असेल काय ते. आणि मग आता लग्नाची सगळी वरात निघणार होती. आता हिला कळलं की आपल्या ताब्यामध्ये फक्त 1 वर्ष आहे. जे नारदांनी सांगितल्यापासून 1 वर्ष आहे, त्याला मृत्यू येणार आहे. मृत्यू येणार म्हणजे काय? मृत्यू कोणाला येणार? देहाला येणार, देह पडणार. यम नेणार काय? देह नेणार का? नाही. तो काय नेणार? यमदूत येऊ दे नाही तर यम येऊ दे, ते आत्मा घेऊन जाणार. मग मला जर का त्याच्या मागे जायचं असेल सत्यवानाच्या बरोबर, ते चरणावरती सती जातात हे फक्त काल्पनिक आहे. काल्पनिक नाही शब्द, कारण आपल्याला माहित आहे सती गेलेले लोक, म्हणजे माधुरांची पत्नी सुद्धा रमाबाई सती गेलेले आहे, म्हणजे अगदी आत्ताच्या काळात आपल्या मनात राहील. आणि अत्यंत एवढं विश्वास एवढं निश्चयाने गेलेले आहेत त्या. तर ह्या अशा पद्धतीने जाऊन मला जाता येईल का? आत्मा जर का यमाने नेत असेल तर मला आत्मरूपाने जाता आलं पाहिजे. आता आत्मरूपाने जाता आलं पाहिजे म्हणजे मला शरीरातून प्राण काढता आले पाहिजे. मग लग्नाच्या काळामध्ये ज्यातून लग्न ठरल्यापासून लग्न होईपर्यंत आता तिला साहजिकच, लहान मुलगी लग्नाची आहे, मनामध्ये थोडीशी भीती, पण तो निश्चय आपला दृढ करायकरता आणि तिची योग साधना आहे. म्हणजे मी जे म्हणते की सावित्रीची अंतर्योग आहे तिचा, तिने जे साधना केली ती आत्मन केली. मग तिने प्रॅक्टिस काय केली की आपला देह आहे पण त्यातून मला आत्मा कसा बाहेर काढता येईल त्याचा तिने प्रयत्न केला. आणि तुम्ही पुस्तक वाचलं म्हणजे याच्यानंतर जर का माझ्या पुस्तकातून नजर टाकली तर हे जे बारके मुद्दे त्याच्यात आहे, डिटेलमध्ये आता पुस्तकामध्ये लिहिले गेले. त्यात मी पहिल्यांदा अगदी जितक्या वेळा 4-5 ठिकाणी जायला मिळालं तरी तितक्या वेळा बोलत होते. आता मी थोडा तास करत नाही, पण माझ्या वर्गामध्ये मी सांगते नेहमी. तर तिने ती सवय केली म्हणजे काय केलं, धारणा ध्यान आता जे सप्तचक्र करताना ते आपण अंतर्ध्यान केलं. त्याचे ज्या अनेक गोष्टी रिलेट केल्या आपण त्या सप्तचक्राची वेगवेगळ्या प्रकाराने, तर त्यावेळेला सुद्धा हे सावित्रीचा जो अभ्यास आहे तो कुठे मला काही ते काढता येत नाही वगैरे असं काही मला ते काही जमलेलं नाही. आणि कारण ते फार कठीण आहे, तर आपले यमनियमच पक्के नाहीयेत. आता म्हणजे जरासं काहीतरी झालं जातं वज्रासन घालता येत नाही, आधी पद्मासन घालता येत नव्हतं, वज्रासन घालता येत, आता खाली बसले तर उठता येत नाही. तशी आपली साधना, तशी आपण लोक आहे. आणि आपल्याला मुळात काही कारण मुळामध्ये आपले यमनियम पक्के नाहीये, म्हणून पुढचा डोळा सगळ्यात खोटा आहे. सावित्रीचं तसं नाही.
आणि म्हणून तिने काय केलं, तिने आपला ध्यान लावायला सुरुवात, आणि ध्यान लावायला सुरुवात केल्यानंतर तिला सगळ्या देवता, म्हणजे आपण जे सप्तचक्र म्हणतो किंवा सोने सुखामध्ये ज्या अडवणाऱ्या गोष्टी त्याला पुढे सापडलेल्या आहेत, त्या प्रकाश पण सापडला, तेज पण सापडलं, अग्नी पण सापडलं, गांजाणं तिथे अडकवून ठेवणारं पण सापडलं, असं सगळं तिला सापडलं. त्या आपल्या शरीरातच सापडलं. तरुणा देवी सापडली, कांती देवी सापडली, किंवा ताकदीची ताकद असलेली शक्ती सापडली. आणि त्या सगळ्या तिला म्हणतात की तू जाऊ नको पुढे, इथेच थांब, पुढे जाऊ नको, इथेच थांब. आणि तिने प्रत्येकीला उत्तर दिलंय. फार सुंदर ते अरविंदांनी असं वर्णन फार सुंदर केलंय. जेवढं मला कळलं तेवढं थोडक्यामध्ये मी पुस्तकामध्ये लिहिलं आहे. आणि मग ती अशी पलीकडे जायला, आणि मग आता जायला कुठे पाहिजे, ब्रह्मरंध्रातून आत्मा बाहेर जायला पाहिजे. पुन्हा तो गेला तर शरीर प्रेत म्हणून कोणी जायला नको, ते पण खूप महत्वाचं आहे. आणि मग तिने जो अभ्यास केला नंतर सुद्धा लग्नानंतर सुद्धा सगळे माहिती दिला वर्षांनी जाणारे, म्हणजे आत्मसाक्षी आई वडिलांना बघून सोडलं असतं, त्याच्या आई वडिलांना त्याला घाबरून सोडलं असतं, रडत बसली असती आणि आपलं दुःख वाटत बसली असती. पण तिने कोणालाही याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही. एक राजकन्या आहे, म्हणजे लग्नाच्या नंतरच्या प्रसंगामध्ये राजा सगळं तिच्याकडे ठेवून जात होता, तर तिने सांगितलं नको, मला सासरी सासूसारखं राहायचंय, माहीत मला काहीही नकोय, तुम्ही घेऊन जा. आणि सगळं परत तिने सगळं परत पाठवलं आणि ती एकटी तिथं राहिली आहे. म्हणजे सासू सासरे आंधळे आहेत, नवरा वर्षांनी मरणार आहे, लाकडं फोडून घरामध्ये आणतो, मग स्वयंपाक होतो, पाणी बाहेरून भरून आणतो, हे सगळे ताबडतोब तो करतोय. आणि एक काळचा राजा येतो, त्याला शत्रूने त्यातल्या घातल्या लोकांना फोडून राज्य बळकावलेलं आहे, आणि म्हणून ते रानात आलेले आहेत आणि त्या दुःखाने ते आंदोलन होते. आता काय आहे, ती ताकद आहे, पण राज्य एकदा गेलं हातातून, सत्ता गेली ती काहीच करत नाही. सत्ता ब्रह्म, तो सत्ता ब्रह्म जी सत्ता काढवतो ती दुनियाच्या समोर असते, तिथपर्यंत फक्त सत्ता चालते, नंतर चालत नाही. मग आता रानात गेल्यानंतर ते रानातल्या आत्मा पैसे आहे, तिथं ते ऋषीमुनी शिवणत होते, तिथे चर्चा होत होते, अध्यात्म चर्चा होत होते. राजा पण पूर्णपणे त्याची विसरून गेलेले, सावित्री पण त्याच्यामध्ये एक झाली. पण तिचं जे अंतर्ध्यान आहे, जो अंतर्योग आहे, तिचा सातत्याने तो चालू आहे. आणि सेवा करते संतांची नवरे, तिच्या लक्षात येतं का आता आला तो दिवस जवळ आला, सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला. आणि मग तिने काय केलं, ते व्रत आहे त्याच्यामध्ये ती रात्र व्रत किंवा 3 दिन अहोरात्र असं ते 3 रात्र दिवस व्रत करायचंय. आणि ते व्रत करायचंय म्हणजे उपाशी राहायचंय निर्जला, आणि एका पायावरती उभं राहून ते व्रत करायचंय. म्हणजे सगळी कामं कशी करते. आणि तिने घरी सांगितलं की माझं व्रत आहे म्हणून मी करते. हाच दिवस, पौर्णिमेच्या आधीचे 2 दिवस. पौर्णिमेला आपण सत्यवानाला परत आणलेलं आहे असं आपण म्हणतो, म्हणजे आधीचे 2 दिवस. एकादशी करायची असली तर नवमी करतो, कांदे नवमी करायची, आणि मग कांदा लसूण तोडायचा, आणि मग दशमीला अल्पाहार घ्यायचा, कांदा लसूण मटण वगैरे घ्यायचा. आणि एकादशीला अत्यंत सात्विक असं खायचं, म्हणजे फलाहार करायचा, दूध जायचं. म्हणजे आपण एकादशीचं व्रत आहे, मग द्वादशीला सकाळी त्याचं पारण करायचं, म्हणजे तेच अशा पद्धतीने श्री दिनाचं व्रत असतं, नुसतं एकादशीचं नसतं. नाही तर आदल्या दिवशी रात्री सगळ्या आवरण शब्द आहे त्याला, घरी आवरायचं असतं सगळं, साफसफाई करायची असते, हरताळ आणि गणपती येतात. पण आमच्याकडे उपास असतो ना मुलींना, भरपूर खायला वगैरे आदल्या दिवशी संध्याकाळचे आवरण असतं. आणि मग माझे काका म्हणायचे आज तुमचा हा भरण आहे, म्हणजे उद्या तुम्ही उपास करणार ना निर्जळी, म्हणून हा भरण आहे. तर हे आता हे 3 दिवसाचं व्रत तिने केलं. आणि सकाळ आली आणि तिने नवऱ्याला म्हटलं की कधी हट्ट न करणारी तिने हट्ट धरला, मी आज तुमच्या बरोबर येणार. तर त्यांनी
पोटात काही तुझ्या नाहीये, एका पायावर आहेस तू आणि माझ्याबरोबर याचा हट्ट कशाला करते. तर तिने बरोबर मनवलं त्याला. ते आज मला वाटतंय तुमचं इतक्या वर्षात मी कधी काय हट्ट केला का वगैरे वगैरे. मग स्त्री हट्ट मोडता येत नाही म्हणा, पण सत्यवानीने एक मेघ घातली. आई वडील तुला परवानगी देत असतील तर घेऊन बघतो. आई वडिलांनी पण पहिल्यांदा व्रताचं कारण काढून तिला अडवायचा प्रयत्न केला. शेवटी ती गेली. आणि मग आपल्याला पुढची कथा माहित आहे की लाकडं तोडता तोडता त्याला चक्कर आल्यासारखं वाटलं आणि तो सावित्रीच्या मांडीवरती झोपला. आता सावित्रीच्या लक्षात आलं की आता हा प्रसंग आलेला आहे. आता यमाने आता अशा माणसांना न्यायला कधी यमदूत पटतच नाही, तो स्वतः जातो आणि स्वतः यमाचे प्राण खेचून न्यायला सुरुवात केली. सावित्रीने अगोदरच ही सगळी अंतर्योग साधना केलेली असल्यानं अंतर्योग साधना तिची असल्यामुळे ती यमाच्या पाठोपाठ जायला लागली. आपण आपलं आकाश संपल्यानंतर चिदाकाश महादाकाश म्हणतो, तिथपर्यंत यमावरती काही परिणाम झाला नाही. पण मग नंतर मात्र ती आपल्या मागे अजून येते म्हटल्यानंतर त्यांनी तिला सांगितलं की मरते माणूस ह्याच्या पलीकडे येऊ शकत नाही. तरी पण ती त्याच्या मागे येतच राहते. आणि मग असं लक्षात येतं की यमा पुढे जातोय, सावित्री पाठोपाठ जाते आत्मरूपानं. आत्मा सत्यवानाच्या हातात आहे, सत्यवानाचा आत्मा हा यमाच्या हातात आहे. आणि यम तिला म्हणतो की तू परत जा, मी तुला हे वरदान देत. एरवीच्या गोष्टीमध्ये वरदान माग म्हटलेलं आहे. सावित्रीने वरदान मागितलेलं नाही, यमाने आपणहून दिलेलं आहे. आणि जसजशी तो देतोय तिला वरदान तस घडत जाते प्रत्यक्षामध्ये. आणि शेवटी असं होतंय की ती यमाच्या मागे आणि शेवटी काय झालं की तिची ही प्रगती पाहून जिची शळासती आहे ती सवित्री देवता प्रगट झाली आणि यमाचे डोळे दिपले. आता ही कशाच्या जोरावरती इथे येते, कोणत्या चैतन्याच्या जोरावर येते हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर त्याने तोंड काढून घेतलं, म्हणजे तो अंधारात निघून गेला आणि आत्मा तिला परत मिळाला. आणि मग त्यांनी सत्यवानाचा येताना परत येताना सत्याचा आत्मा बरोबर आहे आणि ती अशी परत आलेली आहे. सत्यवान जागा झाला, म्हणाला अगं किती वेळ मी गाढ झोपले, तुझ्या मांडीवरती तुझी मांडी दुखायला लागली असेल. त्यानंतर सुद्धा तिने बाबा हे काय घडलं मध्ये ते काही सांगितलं नाही. जाताना ती यमाच्या मागे तिचा आत्मा गेला आणि येताना मात्र ती सत्यवानाचा आत्मा घेऊन परत आली. आता नंतर ते परत यायला निघाले. आता इतका अंधार झालाय, उशीर झालाय, त्यांचे आई वडील बघायला निघाले
त्यांना दृष्टी आलेली आहे आणि ही दृष्टी आल्यानंतर त्यांना आनंद होतोय. तर ही अशी ही सत्यवानाची कथा आहे. महाभारतामध्ये आलेली कथा ही वेगळ्या स्वरूपाची आहे आणि नंतर आपल्या लक्षात येतो की अरविंदांनी ही योगाच्या आधारावरती, अंतर्योगाच्या आधारावरती ती तयार केलेली आहे. आता ज्या वेळेला अरविंदांनी ह्याचं लेखन केलं त्यावेळेला निदंबरण हे त्यांचे लेखनिक होते आणि ते त्यांना सांगत असत. जसं आपल्याला माहित आहे की समर्थांचे कल्याण स्वामी लेखनिक होते, ते लिहित जात असत. जरा थोडं इकडं तिकडं शब्द एखादा अयोग्य असला तर अरविंद ते दुरुस्त करत असत. आता त्यानंतर निदंबरण माताजींना सांगत असत की काल असं लेखन झालं. तर माताजी म्हणायच्या, हो, आम्ही दोघांनी तो प्रवास बरोबर केलेला आहे. म्हणजे आत्मरूपानं दोघही जण आपल्या शरीरातून डिटॅच होऊन एकत्र तो सगळा अनुभव घेत असत. आता ही शक्ती ही माताजींना बालपणापासून आलेली आहे. आता माताजींची आणि अरविंदांची भेट हा सुद्धा एक फार वेगळा असा भाग आहे आणि तो सगळा आपल्याला खूप मुळापासून ऐकण्यासारखा आहे, वाचण्यासारखा आहे. पण माताजींना अगदी लहानपणापासून त्या फ्रेंच आहेत, त्यांना गीता आणि कृष्णचरित्र हे अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्यावरती त्यांना एक भारतीय संस्कृतीचं, वैदिक संस्कृतीचं ज्ञान झालेलं आहे. त्यांचे यजमान इलेक्शनला उभे राहिले होते आणि पॉंडिचेरी ही फ्रेंचांची वसाहत आहे म्हणून प्रसार करायकरता ते आलेले तिकडे. आणि त्यावेळेला माताजींची बोट पॉंडिचेरीच्या जवळ जवळ येता येता त्यांना असं वाटलं की अरे, इथेच माझा कुठेतरी कृष्ण आहे, मीरा, असं म्हणून अरविंदांनी पहिल्या भेटीमध्ये त्यांना हात मारलेली आहे. आणि माताजींच्या जवळ ही आपला आत्मा बाहेर काढण्याची जी शक्ती आहे ती त्यांनी बालपणी पासून त्यांचा तो अभ्यास आहे. म्हणून कुठेतरी असं वाटतं की माताजी नंतर परत आल्या आणि त्या कायम राहिल्या. त्यांचे यजमान मात्र थोडे दिवस राहिले. मासिक निघत होतं, त्याच्यामधले ट्रान्सलेशन ते इतर भाषांमध्ये करत होते, पण मात्र त्यांचं मन फारसं इतर रमलं नाही. एक कुठेतरी मनात येतं की मृणाली देवी, अरविंदांच्या पत्नी शारदा देवींच्या तालमीमध्ये तयार झालेली आहे. त्यांनी कशी साथ दिली तर त्या जणू काही माताजींच्या रूपामध्ये पुढे अरविंदांना साथ देत राहिल्या. आता ही माया ब्रह्माची गोष्ट आहे. आपण योग म्हणजे काय, आपण वर जायचं देवाकडे आणि देवाला खेचून खाली आणायचं, त्याचं अवतरण करायचं, हा पूर्ण योग आहे. तो अरविंदांनी साधला. त्यांचा जो सिद्धी दिन आहे त्या दिवशी ही घटना घडली. तेव्हा काही माणसं तिथे नव्हती, पण त्यांनी आपल्या ठिकाणी त्याचा अनुभव घेतला. आता ही नारदांची नारद त्याच्यामध्ये एक सावित्रीला मार्गदर्शन करणारे किंवा तिच्या वडिलांना मार्गदर्शन करणारे आहेत. आता इथे ही जी आरती आहे माझ्या समोर, अश्वपती पुसता झाला नारद सांगता ती तयाला, अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणिला, आणिक वरवरी बाळे मनी निश्चय जो केला, आरती वडराजा, आरती वडराजा, आरती वडराजा, दयावंत यमदूजा, सत्यवंत ही सावित्री
भावे करी नवी पूजा आरती वडराजा. ज्येष्ठ मास त्रयोदशी करीती पूजन वडाशी. श्रीरात व्रत करुनिया जिंकी तू सत्यवंताशी. आरती वडराजा. स्वर्गावरी जाऊन या अग्निखांब कवळीला. धर्मराजा उचकला हत्यात घालीत जीवाला. यश गे पतिव्रते पतीने गे आपुला. आरती वडराजा. जाऊन या यमापाशी मागत असे आपुला पती. चारीवर देऊनिया दयावंता द्यावापती. आरती वडराजा. पतिव्रते तुझी कीर्ती ऐकून ज्या नर नारी. तुझे व्रत आचरती